नागपुर के अजनी पुलिस थाना हद के गुलमोहर कॉलोनी में कल दिन दहाड़े हुई हत्या से परिसर में खलबली मच गई थी। बता दें कि अजनी पुलिस ने महज 2 घंटे के अंदर नाबालिग आरोपी को गिरफ्तार किया। पुलिस के अनुसार 16 साल की नाबालिग छात्र जो अपने स्कूल से घर जा रहे थे, उस वक्त नाबालिग आरोपी ने धारदार हथियार से उस पर कई वार किए, जिससे वह गंभीर घायल हो गई। घायल को इलाज के लिए मेडिकल अस्पताल ले जाया गया, पर डॉक्टर ने उसे मृत घोषित कर दिया। मामले की गंभीरता को देखते हुए क्राइम ब्रांच और लोकल पुलिस स्टेशन की 8 अलग अलग टीमें बनाई गई। पुलिस से मिली जानकारी के अनुसार मृतक लड़की और आरोपी नाबालिग दोनों के बीच पिछले 3 साल से प्रेम संबंध थे। इस घटना के बाद पुलिस ने सभी पेरेंट्स को अहम सलाह दी है कि जिनके बच्चे स्कूल या कॉलेज जाते हैं, उन बच्चों के तरफ खास ध्यान दें। जो बच्चे सोशल मीडिया, इंस्टाग्राम या फेसबुक जैसे प्लेटफॉर्म्स का इस्तेमाल करते हैं, तो आपको उन पर नजर रखनी चाहिए। आपको पता होना चाहिए कि वे किससे बात कर रहे हैं और क्या चैट कर रहे हैं। बच्चों को विश्वास में लेकर उनसे बात करें, क्योंकि कई बार पेरेंट्स को बच्चों की ऑनलाइन गतिविधियों के बारे में पता नहीं होता है। सतर्क रहकर ही हम भविष्य में ऐसी घटनाओं को रोक सकते हैं। फिलहाल अजनी पुलिस आगे की जांच कर रही है। काल अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अशी तक्रार आली होती की एक 15-16 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना कोणीतरी तिच्यावर हल्ला केला शार्प वेपनच्या साहाय्याने आणि नंतर ती जखमी झाली। तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यामुळं त्या आरोपीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता। ही ज्यावेळेला माहिती आमचे सीपी सर श्री रवींद्र सिंगल सर यांना मिळाली, तसेच जॉईंट सीपी सर नवीनचंद्र रेड्डी सरांना मिळाली, त्यानंतर त्या ठिकाणी वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी भेट दिली। तपासाचं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन एकूण 8 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये क्राईम ब्रँच, त्याचप्रमाणे लोकल पोलीस स्टेशनच्या सुद्धा त्या टीम होत्या। सर्व टीम तयार करून संबंधित जो आरोपी होता त्याची माहिती घेण्यात आली आणि त्याचा शोध घेण्यात आला। शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्याने ही घटना केलेली आहे तो सुद्धा अल्पवयीन बालकच आहे। त्याचे 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर नेण्याची प्रक्रिया अजनी पोलीस स्टेशन सध्या करत आहेत। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व वरिष्ठांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपासाबाबतचे सुद्धा डायरेक्शन संबंधित पोलीस स्टेशनला मान्य वरिष्ठांनी दिलेले आहेत। याच्यामध्ये ती जी मुलगी आहे, जी मयत झालेली आहे, तिच्या आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध होते असं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे आणि याबाबत अजून बाकी पुढील तपास अजनी पोलीस स्टेशन करत आहे। जी पूर्ण कारवाई आहे ती कारवाई युनिट 4 चे जे पथक आहे त्या पथकाने सगळी कारवाई केलेली आहे। आणि ह्या अनुषंगाने मला एक सांगायचं आहे की जे पालक आहेत सध्या ज्यांची मुलं शाळा किंवा कॉलेजमध्ये जात आहेत, तर त्यांनी आपल्या मुलं जे शाळेत जातात जर ते सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक असे वेगवेगळे जर अकाउंट वापरत असतील, तर पालक म्हणून त्यांच्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे। ते कोणाशी बोलतात, कोणाशी काय चॅटिंग करतात, असं त्यांच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे आणि मुलांना विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी पालकांना सुद्धा माहीत असणं अतिशय गरज आहे। कारण आजकाल आपण बघतो की बरेच मुलं सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटवर प्रत्येकाचं स्वतंत्र ID आणि स्वतंत्र अकाउंट आहे। कोण काय चॅटिंग करते हे पालकांना बऱ्याच वेळेला माहीत नसतं, तर आणि त्याच्यामुळे अशा काहीतरी घटना भविष्यात होत असतात, तर त्या टाळण्यासाठी पालकांनी सजग राहणं आवश्यक आहे।